सिंपल सिंपल बात है। अगर जर माझा जन्म इथे झाला आहे आणि इतर कोणी येऊन जर आपल्या सोसायटीमध्ये त्यांचं वर्चस्व गाजवत असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाहीये। आणि सेकंड थिंग, सोसायटीमध्ये काय चाललंय, कुठला बिल्डर येणार आहे, कुठले SRA वाले येणार आहे, काय सर्वे करणार आहे, या सगळ्या गोष्टीची इथे जेवढी पब्लिक उभी आहे ना ती कुणालाच माहिती नाहीये। पण हे काय सगळं गुपित चाललंय का? ह्याचा अर्थ की गुपितच चाललंय। पण या सगळ्या गोष्टीची सगळ्यांना कल्पना असली पाहिजे ना। याच्या अगोदर आम्हाला सर्वे बद्दल काहीच माहिती नव्हती। अचानक येऊन सांगतात की अचानक तुम्ही अचानक नोटीस लावाल, अचानक तुम्ही नोटीस लावाल आणि तुम्ही सांगाल की ह्याचा सर्वे येणार आहे, त्याचा सर्वे येणार आहे। पण त्याच्या अगोदर तुम्ही सर्व सभासदांना घेऊन विश्वासात घेतलं पाहिजे ना की बाबा असं आम्ही करतोय, असं बिल्डर आहे, असं SRA वाले आहेत, या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे ना त्यांनी आम्हाला। जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार कसं? म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी गुपित बसून करताय। जी जो सर्वे को लेकर लोग विरोध कर रहे हैं, क्यों, क्या वजह है सर्वे? क्योंकि हमको कमेटी मेंबर के बारे में कुछ जानकारी नहीं। कितनी कमेटी मेंबर है, कौन कौन है, एक दो जन है, हमको मालूम है एक दो जन के, लेकिन कभी आके हमको बुलाया नहीं, कभी हमको मीटिंग में लिया नहीं, कभी हम लोग को बिल्डर से मिलाया नहीं। कितना दे रहे, क्या दे रहे, कितना भाड़ा है, क्या है, हमको कुछ भी जानकारी नहीं है। सिर्फ सर्वे है। हम लोग को पेपर रह के चलो हम लोग दे भी देंगे, विश्वास क्या है, हम लोग किधर जाके डालेंगे? वहाँ पे हम लोग को 10 साल रखेंगे, 12 साल रखेंगे, हमको क्या मालूम भाड़ा मिलेगा नहीं मिलेगा? हमको कुछ भी जानकारी नहीं इसके बारे में। कितना कहाँ पे शिफ्टिंग दे रहे वो भी नहीं मालूम, हमको कुछ भी नहीं मालूम। सिर्फ इतना मालूम है कि सर्वे होने वाला है। अरे सर्वे क्यों होने वाला है? हमको किधर जाके फेंकेंगे? अभी ये भी बिल्डिंग का हम लोग हाल देख रहे हैं ना, कैसा कैसा कर रहे हैं वो लोग, नीचे से पाणी भर रहे। एकदम हाँ, पहिला होऊन गेला, हेच लोक सगळे मनाने करतात। आम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही। झोपड्यावर नंबर टाकले, आता उठवणार। अरे आम्हाला कुठे नेऊन टाकणार तुम्ही लोक? आम्हाला ना, आमचं घर नाही का? फक्त कमिटी मेंबरच घर आहे का? फक्त आमचं घर नाहीये का एरियामध्ये? आमचं पण घर आहे, आम्हाला पण हक्क आहे, आम्हाला पण कमिटी म्हणते घ्या, आम्हाला विचारा। बिल्डर एकदाही नाही आला, का नाही आला बिल्डर? कमिटी मेंबर काय नाही, आम्हाला कधीच येऊन कमिटी मेंबर बोलत नाही, फक्त आम्हाला सांगितलं सर्वे बस। आम्हाला कधी येऊन नाही बोलला कमिटी मेंबर, कुठला कमिटी मेंबर बोलत नाही। का नाही बोलत? आमचं घर नाहीये का? माझंच नाही, सर्व एरियामध्ये कितीतरी लोक राहतात, त्यांचे घर नाहीयेत का? फक्त कमिटी मेंबरचेच घर आहेत का? किती लोक आहेत तुमच्याबरोबर विरोध करते? आमच्या एवढी सगळी पब्लिक आहे ना। अरे लोकांना काय वाटलं माहितीये का? लोकांनी पहिले पेपर दिले होते जेव्हा आमचे सासरे होते ना, तेव्हा आम्ही काय आज नाही राहत। आमचे सासरे हे यांचा जन्म इथं झालाय, म्हणजे 60-70 वर्षापूर्वीचे आमचे घर आहेत, पाण्यामध्ये राहिलेले लोक आहेत हे सगळे। त्यांनी त्यांचं पण नाही ऐकायचं। मग तुम्ही कोणाच्या विचारता? आजकाल आम्हाला माहिती पण नाही, आम्हाला माहिती पाहिजे।